वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही जात आहोत गोव्याला. तर आता आलोय मानगाव रेल्वे स्टेशनला. तर तुम्हाला दाखवतो पब्लिकची धमाल दाखवतो. धमाल ये क्या है? गाडी पण आली. गाडी आली, आता गाडीत जातो. गाडीमध्ये तुम्हाला अजून धमाल दाखवतो काय होतंय काय नाही. गाडीत आता मला भेटली जागा. वरती बसलोय मी आणि तिथे खाली बसलोय. माहित नाही कुठे आहेत ते माहित नाही. तर गाईज आता कलंबोली आलंय. आम्ही जात होतो पुढच्या डब्यामध्ये. जायला काय भेटलं नाही. TC आहे पुढे उभा. आता पलायला लागेल. बापरे चालू होते. तर गाईज आता आम्ही जातोय पुढच्या स्लॉटमध्ये. पहिल्या दुसऱ्या डब्यामध्ये बघूयात. नाही अडवलं TC तर बरं आहे. जातोय बटाटा पुढे चालतंय. मल्टीबाय मागे आहे. जाऊयात बघूयात. सेकंड आणि थर्ड डब्यामध्ये आहेत आपली जनरलला आणि थोडेफार पुढे काहीच पोपट झालं. पुढं TC होतं समोरच. जायला काही भेटलंय नाही. तर काय परत चालू आमच्या जनरलच्या डब्यामध्ये. तर गाईज आता मी होतो जनरल डब्यामध्ये. तिथून आता आलो आहे रिझर्वेशनला. कारण का हे सर्व बसलेत. बघा संभाटा डाऊन बसला आहे. नाही आपला मल्टी आयटमचा फोटो दाखव. आम्हाला जागाच नाही. आयटमचा फोटो दाखवतो पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे म्हणू. तर आता वयात रत्नागिरीला भेटेल जागा. माझ्या मागचे होणारे उतरणार आहेत रत्नागिरीला. तोपर्यंत इथंच बसते. बघू काय TC आला तर उठा होईल, नाही तर जाऊ. काही गोव्याला जायचा फुल मजा करायची. फुल म्हणजे फुल. फक्त दारू नाही प्यायचे, फक्त बघायचे आणि बघायचे. प्यारी समज गई. तर काही आता जागा झाले. आमचा मल्टी आलाय. चला परत योगेश सांग घेऊ. आता पूर्ण गँग आले. आता परत जातो योगेश सांग म्हणजे घ्यायला. आणि भेटलेले आपल्याला योगेश सर VIP पर्सन इतकंच खाली झोपलेले. त्यांना आता सीट भेटलेली आहे. सर काय म्हणणार तुमचं? हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. झोपलेले खाली VIP. अरे पुढे फिरताय. सोली ऐकत नाही. तर काही सर कसे पाहिजे एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. बघा पाण्याचे लागले पाहायला आणि सर दाखवतो बघा मालिश करतो. सर हॉटेल मॅनेजमेंटचे नाही सर GNM वाले टीचर आहे. हमारे मतलब आपको मत सिखा. सर तुम्ही JNM ला का नाही शिकवत? हे बघा येडे झाले. डान्सर ये क्या है? बंद करो हाथ जोड़ के मैं. तर गाईज आता आलो पेडणे स्टेशनला. थांबले जरा ट्रेन आणि प्लॅन चाललाय आमचा की पुढच्या डब्यामध्ये जायचा. आणि हा ओसडीचा आदर्शत नाही बोलतो. आणि हा एक बोलतो TV माहितीच्या नादामध्ये आणि आम्हाला पेडणे जवळ येऊन थांबलोय. आणि गाडी थांबणार बघ. आता आम्ही काय बोलू शकतो. यांच्या झोपा उडत नव्हत्या मग यांना खोटं सांगायला लागलं. काय करणार आम्ही. चढायला झोपलेलो फक्त 5-10 मिनिट झोपलेलो. चिटी का ताको. बघ हे गेलेले पुढं. हा कुठं चालला पुढच्या डब्यामध्ये उतरलोय स्टेशनला. योगेश सर पण आलेत. आता आपल्याला जायचंय पुढे. बाकीचे आपले सर्व पुढे आहेत. पुढे जाऊन भेटू सर्वांना. जाऊया आता डायरेक्ट. आम्हाला सोडून पुढच्या डब्यात गेला. तू नाही आला तर मजा गेली. मजा गेला जेवढ्या आम्हाला बोललं नाही काय नाही. डायरेक्ट पुढच्या डब्यात गेला. लायटर तिकडे घेऊन जाते. यांचं कॉन्व्हर्सेशन बघा काय चाललंय.
फोन करा त्यांना आलं घेऊन ध्रुवला पाठवलं असतं. हा हा माझा तुला मला जात नाही, मी पुढे गेले बोलतो आणि बोलतो माझा आहे. मिनी ब्लॉक इज ओके. भेटे आता डायरेक्ट रूम होत. तर गाईज आता पोहोचलो आम्ही. कुठं पोहोचलो ते काय माहित नाही. तुम्हाला एक दाखव फालतूगिरी याची फालतूगिरी बघा. कभी कभी लगता है कि आप हीच भगवान है. हा कुठं जाईल तिथं फालतूगिरी करत असतो गाईज. तर बघूया आता नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता करून मग जाऊ आपला रूमवर. कलंगोट बीचच्या साईडला रूम आहे, जाऊ तिकडे. नंतर पहिला नाश्ता करू. तो भरल्याशिवाय काय काम करूचं वाटत नाही. चालायला घंटाला आले. आता बसलोय बसमध्ये आणि आता जातो कलंगड. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कुठे जातोय सर? तुमसे ना हो पाएगा. कलंगूट बीचला तिथे रूम आहे. आणि एक गोष्ट सांगतो, गोव्याला येत असाल स्वतःची गाडी घेऊन या. इथे नाही तर असे मरण आहे. फुल टाईट गर्दी आहे. उभा राहायला जागा नाही. आमचं येतात विसरलंय. येतात तुझं काय म्हणणार रे? माझं एकच म्हणणं आहे, फक्त पुलिंग सो गाईज आता आलोय कलंगूट मध्ये. जातो आता रूमवर. चालू जावं लागतंय. अशा बॅग हातात घेऊन चालायला लागते. तर पार्टनर बॅग आहेत, सर्व गेलेत पुढं. फक्त एवढी तिघं आम्ही चौघजण मागे आहोत. जाऊ रूमवर जाऊ, जरा फ्रेश वगैरे होऊ. मग जायचं आहे बीचवर. बघूया कोणत्या बीचवर नाही, कोणत्या नावात काय काही करायचं नाही, हे समजेल थोडं थोडं. भेटूयात फ्रेश होऊन डायरेक्ट आता रूमवर. गाईज आता आलेलो रूमवर आणि इथं मोठा स्कॅम झालाय. हे सरांची रूम आहे आणि त्यांनी लावलेली एसीचा झालेला आहे स्पोर्ट. उदास सरांची उदास झालेली आहे. एसी रूम घेतली त्यांनी, एसी रूम. हा फॅन पण नाही चालत, काय नाही. सर कसं वाटतंय आता? कसं वाटतंय? आमची आहे चालू, आमची चालते पण कुलिंग नाही होत आहे. आता पाणीच नाही तर काय घंटा होईल. आमची वाचली तर झाला, नाही तर आमची पण उडायची भीती वाटते. हवं येते मग आपल्या टाकल्याने उड्या ठेवले ना. चला नंतर भेटूया डायरेक्ट बीचवर. आता काय बघून आलो? समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो. फ्रेश वगैरे होऊन आलोय. आता आलोय असं टाइमपास करायला. आणि यांना इथं जायचंय स्वस्तात मस्त. जाऊयात चेक करायला, फक्त चेक करायला. इथं गेलो एवढा वीज लक्षात ठेवा. साईडच्याच चला. आता जरा मोबाईलला कव्हर वगैरे बघतो, भेटते का बघूयात. काहीच आता जेवण वगैरे आलेलो इथे. जस्ट असं अत्तर वगैरे चेक करायला होता. हा बघा, हा काय करतो बघा. आज जाईल तिथं काय नाही करत असतो. हे बघा, येणार तर काय नाही, फक्त टाइमपास करेल. जाऊया गाडी नाही, टाइमपास करून झालेला आहे. फॉरेनर दाखवतो, फॉरेनर. यो देखो यो देखो यो देखो यो देखो यो देखो फॉरेनर. उघडा घेताय, उघडा भाई, उघडा घेताय. इथं संभाटा गँग खायला बसले. जेवतेच मुक्कड बांगडा आणि फॉरेनर. आमचा फॉरेनर दाखव रे. वर्गन वर्गन आमचा फॉरेनर. किती दाखव. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. बागा बीच, बागा बीचवर जायचं, बागा बीचवर. तर गाईज आता झालोय रेडी बीचवर जाण्यासाठी. आणि सगळी गँग फुल ऑन फायर आहे. पण तरड तरड बिरड सगळी गँग आहे इथं. आमचा मल्टी हे चला रे. आता जातोय खाली. तर गाईज आता पोचलोय बीचवर. समोरच आहे बीच आणि आपला गोल्डन मॅन उभा आहे तिथे, बघू शकता. फुल मेहनत लागते बाई. गोल्डन मॅन स्टॅच्यू बनवून राहिला. हा काम करू शकतो तो.
मी करू शकतो. तू पण करू शकतो आज गेलेली केस आहे तो ती कामं करू शकतो. आता पोचलोय गाईज बीचवर. जरा करूया बीचवर एन्जॉय, मग जाऊ परत रूमवर. आणि आदित्य सरांना तर विचारला येत आहे काय, पण असं समजलं का एवढी सध्या शिट्या मारत बसलेत, काय होईल तो होईल, फरक नाही पडत आम्हाला. आणि एका सरांना विचारला क्लास टीचरना, ते बोलले जा मी नाही येत. आम्ही आलो. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. काय होईल ते होईल, बघितलं नाही. एवढीच जण आहोत, अजून 2 जण येतात, 2 जण साथ घेतात. बघितलं कसं काय थोडं स्विमिंग केली तर करू, नाही तर मग असे जाऊ, नाही तर काय राईड्स वगैरे केले तर करू. बघू कसं काय दाखवून तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर काही पाहून वगैरे झालंय आणि इथं मोठा कान गेलेला दाखवू. हे बघा काही चार्जिंग फुल बस खातोय. आणि इने आणले कोल्ड्रिंक आणलेत. ए इकडे दे कृतिका मॅम, ये क्या है? गजब बेइज्जती है. कोई तरीका भीख मांगने. मैं गरीब हूँ. तर गाईज आता आपल्याला झालेले आहे मॉकटेल तयार झालेले आहे. ए टेस्ट करते का कोण? मॉकटेल कुठं आहे? मॉकटेल तेव्हा ट्राय करते. ए लवकर वास घेते, त्याची काही दारू मिक्स केले. ये फंस गया सी कशी आहे? नेमका कमी झाला, उलट कमी झाला. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. ओके दारू किती घेतली? सांभाळा. एन्जॉय तर चालूच राहणार आहे. आजचा पहिजे अजून 3 दिवस राहतात आपल्याला. बघूयात पुढे काय होतं काय नाही. उद्या जायचंय. उद्या फुल डेचा शेड्यूल लागलेला आहे, कारण अजून पाठवलं नाही. उद्या फुल डे टाईट आहे, पूर्ण दिवसभर फिरायचं आपल्याला. बघू कसं होतं काय नाही. भेटू उद्या. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सेकंड डे. सकाळचे वाजले 8. उठलोय आता, फ्रेश वगैरे झालो आहे, निघालोय. पण आता जायचं आहे आपल्याला कुठे रे? साऊथ गोवा फिरायला जायचं आहे. बघूयात किती वाजता निघतात काय. 8 साडेला निघू बोललेले, आणि ह्याच्यामुळे टाइम झालाय. तर आंघोलीला अर्धा तास लावतो, अर्धा तास. 7ला गेलेला, 7:30 वाजता तरी आणि हा आलाय दुसऱ्या रूमचा आमच्याकडे पावडर मागायला. पावडर का आणि आहे बेवडा. आणि यो सांभाळा. पूर्ण रेडी होऊन आलोय. मी तर झालोय रेडी. आता राहिलंय आदित्य सर रेडी व्हायचे बघा. फक्त आंघोळ केले, अजून झाले नाही, रेडी नाही. आणि बघा आमचा फॉरेनर लाईट वेट बेबे. एक बडे लाईट वेट बेबे. लाईट नाही पॅन्ट कुठली तुला? तर रेडी होतोय. बघा अजून कोण रेडी झाले का नाही. आणि इकडं मेकअप वाले, यांना लागतो टाइम. यांच्यामुळे काही लेट होतंय. अजून आहेत, भरपूर आहेत. आणि आमचे सुरज सर, ही सरांची मुलगी, छोटी मुलगी. अरे कोणी? विश्वा. सुरज सरांची लाडकी. निघत आरामात निघू दे सर्वांना. पण निघालो टाइमपास करू, जरा नाश्ता वगैरे करू आणि जाऊ डायरेक्ट फिरायला. इथं कोण आहे बघा, कोण जाईल आमच्या इथे हे बघा. यांची गेम किती काय झाली, यांची गेम बाहेर गेलेलं झोपा नाही. एसी दारू चालत नव्हतं म्हणून आम्ही दार नाही उघडला. हा तो बाहेर त्याच्यात याने दार नाही उघडला अजिबात. आणि आहे बाथरूममध्ये जाऊन लपला, आपण दार उघडला नाही. कोणी दार उघडलं नाही. अंगमध्ये लेट झाले. आता पुढे साऊथला जायचं ना रे. साऊथला जातोय. फोर्ट वगैरे फिरायचे, बीच फिरायचे. भेटू डायरेक्ट बसमध्ये. सो गाईज निघून रेडी वगैरे झालोय. सर आहेत, सर हाय करते. रोम रोम भाइयों. इथे बस येईल, बस केलेले आहेत. बसने जायचं आहे. सर कुठे जायचं आहे? साऊथला ना? आज आपण साऊथला. सर सांगतील कुठे कुठे जायचं आहे. सर एकदम इन्होंने वक्त
बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल। सर सांगतील आता रुटीन काय आहे तो सर सर्व सांगतील. तो सर्व कव्हर करायचं आजच्या दिवसात. बघूया आणि जेवढा होईल तेवढा, म्हणजे जेवढा रुटीन असेल आजचा तेवढा बघूया कव्हर होतंय की नाही होतंय. आधीच झालंय 1-1.5 तास लेट झालाय मला. आज आपण नॉर्थ गोवा फिरणार आहोत. अरोडा फोर्ट, वाघातोर बीच, सिक्कीम बीच, त्यानंतर व्ह्यू पॉईंट, स्नो पार्क आणि संदरगड अशा ठिकाणी आपण फिरणार आहोत आणि आज खूप एन्जॉयमेंट करणार आहोत आपण. तर काही फुल राडा होणार आहे, फुल राडा. सुट्टी नाही. साऊथ गावाला काय घालणार? लुंगी, ब्लॅक शर्ट अँड गॉगल. गजब बेइज्जती. म्हणून काय बोलतो, ट्रिप कॅन्सल करू नका. मुलांसोबत जातानाची कोणासोबत जा, फ्रेंड सोबत जातानाची ट्रिप शक्यतो कॅन्सल करू नका. आता हे सर्व परिणाम होतात कसे. नया लाइट हाउस बॉक्स और एनालिटिकल मैकेनिज्म एवरी 3 सेकंड इट रोटेट्स एंड गिव डायरेक्शन शिफ्ट्स. बहुत सारे फिल्म्स का इधर शूटिंग किया. आपने देखा ओल्ड मूवी अमिताभ बच्चन का पुकार, नूरी, स्टाइल. कोणता अगवाडा फोडला जातोय. चल गाडीमधून इकडे जायचं रूट आहे. आपल्याला इकडे जायचं आहे. थिंक दिलो अगोडा फोर्ट तुम्हाला दाखवतो कसा आहे फोर्ट काय आहे. तर काय आता अगोडा फोर्टवर आलेलो, फोटोशूट वगैरे केला आहे आणि इथं काहीतरी आहे ते बघायला. काय आहे ते? काहीतरी आहे तिकडे कानाला लावता. जेल आहे काय? काहीतरी जेल आहे बोलते. पूर्ण एरिया आपला अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड पूर्ण अंडरग्राऊंड जेल आहे. काय माहित नाही, इथला काय इतिहास वगैरे आपल्याला माहिती नाही. आणि इथे फॉरेनर्स वगैरे पण चेक करतात. काय घंटा समजते त्यात काय नाही काय नाही, नुसतं बघायचं म्हणून बघतं. ना आम्हाला काय माहिती नाही, त्यांना माहिती आहे. माहिती असलं तर खूप पटली. आणि हा बघा, हा नुसता फोटो काढायला बोलत होती. तर गाईज मॅप बघू शकता तुम्ही अगोडा फोर्टचा. आणि ही 2 माणसं फोटो काढायला बोलवते. आपण जात होतो फोटो काढायला सरांसोबत. सरांच्या लग्नामध्ये फ्रेम द्यायला. तुम्ही काय छम्या म्हणून आलात का काय? तुम्ही अशा नाचा तुम्ही काही. तर आता फोटोशूट चालू आहे. फोटोशूट करतो थोडा वेळ आणि भेटतो तुम्हाला फोटोशूट झाल्यानंतर. हिल घालण्याचे परिणाम काय? गरज होती हिल घालायची? गरज होती काय? नाही घालता येत तरी घालतील. चढायला जमत नाही काय नाही. आणि काय झालं किती सांगायचं म्हणजे आम्ही चूतिया. आम्ही चूतिया. इनको बता की समज में नहीं आता. मशानभूमी वाटते हे बघा काढून यायला लागते ना. फोटो काढवतो, चांगले फोटो काढवतो. आम्हाला फोटो काढून नाही दिले वेगळे सरांनी. तर तुम्हाला दाखवतो हरामखोरगिरी दाखवतो तुम्हाला. हरामखोरगिरी काय असते. आम्हाला बंद केले फोटो काढायला आणि ते बघा ते तिथं फोटो काढत बसले. सुपरस्टार मौत को छू के टक से वापस आ सकता. योगेश रानबरे सर काही पाय सरते. आता पेट्या पोचल्या असते माझ्या स्मशानात डायरेक्ट लाकडांवर. आता धावत जायला लागत. साईड होता का जरा धावत होता. नव्हता. हरामखोरगिरी कुठे? हरामखोरगिरी बघा. हरामखोरगिरी आम्हाला फोटो काढून देत नाही ते फोटो काढतात काय? बरोबर काय? हा त्यांचा रूममेट हा पक्का माधवचा ना काही. हा डबल ढोलकी आहे. त्यांना शिवाय पण देतो आणि त्यांचं नाव पण सांगतो. ये फंस गया सीएम. असं आम्हाला खबर लागली. चला तिथला काय फिरून नाही केल्यावर फोटो काढून झाले. आता भेटू डायरेक्ट कुठे रे जेवायला. तर आता आत्तरू आहे ना त्या पनीरच्या भाजीमध्ये पनीर आहे काय बघतोय मायक्रोस्कोपने, मायक्रो कॅमेराने. दिसतंय का रे? एवढे बारीक बारीक पनीरचे पीस टाकलेत ना.
आम्हाला कॅमेराने बघतोय आमचा म्हणलं बघा मायक्रो कॅमेराने बघतोय एक दिसला मायक्रो कॅमेराने बघतोय नाही सर पनीर म्हणजे काय आहे चिकन नाही काय नाही पनीर नाही काय नाही काय क्वांटिटी नाही बरोबर नाही मजा नहीं आ रहा है. गाईज आता लंच वगैरे करून आलो आम्ही वाघातोर ना सर वाघातोर बीचला व्ह्यू चेक करा फक्त व्ह्यू मात्र एक नंबर आहे जातोय सर दुसरा कोणता आहे तो त्याच्या साईडला एक बीच आहे ते जातोय आता इथे आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत महाराजांची मूर्ती आहे तर आजच्या पुरती एवढंच ब्लॉग भरपूर मोठं होईल कारण का 4 दिवस राहायचं आम्हाला 4 दिवस तर एवढं एका ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत तुम्हाला आता जातोय हा एक बीच कव्हर करतोय सो आजचा ब्लॉग हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि नेक्स्ट पार्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये